सांगलीच्या राम मंदिर चौकात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा समन्वयाने बाजूला काढण्यात आलाय। आयलँडच्या समोरच्या भगव्या ध्वजाखाली आधी पुतळा बसवलेला होता, मात्र ही जागा योग्य नाही महाराजांच्या पुतळ्यासाठी असं म्हणत हा पुतळा आता महानगरपालिकेने दिलेल्या वेगळ्या जागेमध्ये बसवण्यात आलाय। राम मंदिर चौकाच्या ऐवजी त्रिकोणी बागेमध्ये महानगरपालिकेने जी जागा सध्या सुचवलेली आहे त्या जागेबद्दल त्यांचा आक्षेप आहे। सदरची जागा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी अयोग्य आहे। महाराजांसाठी प्रशस्त विस्तृत जागा असावी असं आंदोलकांचं मागणं आहे। आम्ही पोलीस प्रशासनाने त्यांना असं सांगितलेलं आहे की आम्ही नगरपालिकेच्या प्रशासनाशी बोलून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। त्यानंतर प्रशासन जो काही योग्य निर्णय घेईल त्याप्रमाणे पुढील बाब आम्ही पूर्ण करून घेतो। तर आधी सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात आलेला होता अतिशय चौकातला मध्यभाग आहे आणि ही जागा अयोग्य आहे। महाराजांच्या पुतळ्यासाठी एक चांगली विस्तृत जागा हवी असं म्हणत पोलिसांच्या उपस्थितीमध्ये हा पुतळा त्या ठिकाणून वेगळ्या ठिकाणी बसवण्यात आला। पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला होता। पाटे या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आल्यामुळे या ठिकाणी प्रचंड गोंधळ निर्माण झाली होती। या ठिकाणी या पुतळा बसवल्याची माहिती मिळताच या ठिकाणी असणारे पोलीस अधिकारी DYSP संदीप भागवत असतील, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे भालेराव सर असतील, त्याचबरोबर सुगावकर सर असतील, हे सर्व पोलीस अधिकारी आणि LCBचे संजीव झाडे हे सर्व पोलीस अधिकारी या ठिकाणी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्याचबरोबर या ठिकाणी असणारे महापालिकेचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत राहुल रोकडे यांना सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलं। शंभू प्रेमींनी या ठिकाणी हा पुतळा बसवला होता। हा पुतळा बसवल्यानंतर त्यांची मागणी अशी होती की ज्या वेळेला प्रतापसिंह उद्यान या ठिकाणी जी जागा निश्चित करण्यात आली होती